पुण्यामध्ये पावसाने हाहाकार केला असताना पाऊस, पाणी आणि माशांची मेजवानी असा काहीसा प्रकार कात्रज परिसरात पाहायला मिळालाय। आम्ही काय म्हणतोय हे तुम्हाला जर कळत नसेल तर मग तुम्हीच पहा कात्रज परिसरातलं हे दृश्य। पाच किलो 100 रुपये किलो 200 रुपये किलो तर कात्रज परिसरात तलावाच्या खाली असलेल्या ड्रेनेजमधून मासे बाहेर येत होते आणि ते मासे पकडण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। कुणाचं काय तर कुणाचं काय, पुण्यामध्ये पावसानं हाहाकार उडून दिला असताना कात्रज परिसरामध्ये एक वेगळाच खेळ रंगलाय। इथनं वरून निंबाळकर वाडीचा तलाव आहे, त्या तलावाचं पाणी आउटलेटमधून बाहेर येतं आणि हे पाणी बाहेर येत असताना मासे बाहेर येतात आणि मासे बाहेर आल्यानंतर तो मासा पकडण्यासाठी सुरू असलेली ही धडपड। सगळी मुलं, तरुण मुलं इथं आहेत आणि घोळक्यानं अक्षरशः इथे साखळी करून जमेल तशा पद्धतीनं मासे पकडतात। सकाळपासून त्यांचा उद्योग सुरू आहे। या काकांनी तर अगदी पिशवीभर मासे इथे जमवलेत। अहो, केव्हापासून मासे पकडतायत इथे? एक तासभर झाले। तासाभरात एवढे लागले? कुठले कुठले आहेत? हे निर्गेलन खटलाय खाली। बरं, कुठनं येते मासे? इथनं काय ड्रेन नाही येते तळ्यातनं? हा, तळ्यातनं येत। आता हे खायला का विकायला? हे काय विकायलाच आता? विकायला त्यांनी विकायला, कोणी खायला। हे पोरं पण, तुम्ही पण काय खायला का विकायला? खायला खायला। हा, खायला किती पकडले? 1-2 किलो पकडले। 2 किलो पकडले। आज आता गुरुवार उद्या खाणार, आज का आपण ठेवणार त्याला? तर बघा, असं सगळं इथं मजा सुरू आहे त्यांची। पावसाच्या पाण्यात एकीकडे खेळण्याचा पण आनंद मिळतो आणि त्याच वेळी मासे पण पकडले जातात। त्यामुळे येईल त्या संधीचा पुरेपूर उपभोग किंवा उपयोग करून घेण्याची ही नामी शक्कल ही मुलं या ठिकाणी लढवत आहेत। व्हिडिओ जयंत विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कात्रज, पुणे।